नमस्कार शेतकरी बंधूंनो, मित्रांनो. आज 26 जानेवारी 2026. सर्वप्रथम माझ्या यूट्यूब चॅनलमधील सदस्यांना तसेच शेतकरी मित्रांना माझ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज संपूर्ण देशभरात उत्साहामध्ये 77वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला. खऱ्या अर्थानं लोकशाहीची पाळेमुळे घट्ट करण्यामध्ये प्रजेचा खूप मोलाचा वाटा असतो. त्याचा सन्मान म्हणून हा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत. पुन्हा एकदा माझ्या सर्व बळीवंश ग्रुपमधील सदस्यांना अ, प्रजासत्ताक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा. मित्रांनो, भारतीय उपग्रहामार्फत मिळालेली ही जी प्रतिमा आहे, या प्रतिमेचं विश्लेषण सध्या स्ट्रॉंग WD आपण जे म्हटलं होतं पाठीमागे, की जानेवारीमध्ये 2 WD येत आहेत. हा WD या ठिकाणी सक्रिय आहे. दुसरा लगेच या पाठीमागून परत एकदा येत आहे आणि या दोन्ही WDचा परिणाम मित्रांनो, महाराष्ट्रात उद्या 27 तारीख आणि 28 तारीख ही डॅमेज होणार आहे. यात आता कुठे दुमत नाही. आपण जर महाराष्ट्रावर नजर टाकली, तर मित्रांनो संपूर्ण उत्तर भारत हा सध्या थंडीच्या कचाट्यामध्ये आहे. राजस्थानमध्ये अगदी मित्रांनो 3 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलेलं आहे. 2 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलेले आहे. कित्येक ठिकाणी त्या ठिकाणी बर्फाची चादर पसरलेली आहे. पाणी गोठलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर राजस्थान असेल, पश्चिम राजस्थानचा भाग असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, या भागात प्रचंड प्रमाणात थंडी पडत आहे. या थंडीचा परिणाम म्हणून मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा, उत्तर महाराष्ट्रात सुद्धा येणाऱ्या 2 दिवसामध्ये थंडीचं प्रमाण हे राहणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, पावसाचं काय कंडिशन असेल, तर मित्रांनो या WDचा परिणाम म्हणून मी तुम्हाला कालच्या परवाच्या व्हिडिओ सांगितलं होतं, की प्रयागराज ते बेळगाव अशा पद्धतीची एक ट्रफ लाईन बनलेली आहे आणि मित्रांनो राज्याच्या उत्तर साईडकडून विशेषतः पश्चिम राजस्थानमधून पश्चिम विदर्भामधून पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होत आहे. यामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, शेवगाव या ठिकाणी मित्रांनो विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. पाऊस फार मोठा नाही, परंतु हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. अगदी हलकी गारपीट सुद्धा या पश्चिम विदर्भातील जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे. नाकारता येत नाही. यामध्ये वाशिम आहे, बुलढाणा आहे, जळगाव आहे, नंदुरबार आहे, धुळे आहे, छत्रपती संभाजीनगर आहे. त्या संदर्भातली माहिती आपण हे पहा. मित्रांनो, हे सर्व डॅमेज होणार आहे. याला आपण कुठे नाकारू शकत नाही. या WDच्या परिणामामुळे हे सर्व गोष्टी घडणार आहे. हा भाग विशेषतः पश्चिम विदर्भातील भाग आहे. छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे. या भागात जरी आपल्याला ढग दिसत नसले, हे मॉडेल जरी दाखवत नसले, तरी सुद्धा मित्रांनो अगदी अहिल्यानगर म्हणजे पुणे विभागाचा पूर्व भाग अहिल्यानगर असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला पावसाच्या ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळणार आहे. फार ॲक्टिव्हिटीज नाहीत, परंतु थोड्या प्रमाणात, अल्प प्रमाणात उद्या 3 नंतर या सर्व घटना घडणार आहेत. त्यामुळे 27 आणि 28 तारीख नॉर्मल डॅमेज ही होणार आहे. अ, हे एक मॉडेल मित्रांनो, या मॉडेलनुसार सुद्धा आपल्याला हा संपूर्ण भाग WDच्या प्रभावाखाली येत आहे, हे दिसत आहे. त्यामुळे आपल्याला नाकारता येणार नाही. त्याच्यामुळे सतर्क राहावे. या ठिकाणी सुद्धा पावसाच्या ॲक्टिव्हिटीज अगदी इंदोर, झाशी, मध्य प्रदेश, जालना, बऱ्हामपूर असा हा पूर्णपणे बेळगावपर्यंत गेलेला हा पट्टा आहे आणि मित्रांनो त्यामुळे भलेही यामध्ये स्ट्रॉंग असा पाऊस नसेल, परंतु हलकं ढगाळ वातावरण होऊन हलक्या पावसाच्या शक्यता राज्यात निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकाची काळजी घ्यावी. विशेषतः गहू असेल, हरभरा असेल, इतर पिकं असतील, या पिकांना पाणी देणे 2 दिवस टाळावे. कारण यामध्ये वाऱ्याचा वेग आहे. जर पाणी दिले, आता गहू बऱ्यापैकी ओंबी अवस्थेमध्ये आहे, वजन वाढलेलं आहे. त्यामुळे अशा कालखंडात गहू पीक पडण्याची शक्यता असते. ज्यांचे कोणाचे तुरीची खळी असतील, इतर छोटे-छोटे खळी असतील, सोयाबीन असेल, सोयाबीन तर आता नाही राहिलं, मका असेल, यासारखी जी पिकं आहेत, या पिकांची लवकरात लवकर मळणी करून घ्यावी किंवा योग्य ते झाकून ठेवावेत.
आणि परत एकदा 2 दिवसानंतर वातावरण क्लिअर झाल्यानंतर आपण आपल्या शेतीची कामे करावीत. मित्रांनो, ही डॅमेज होणार आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर आपण हे सर्व अंदाज पाहत आहोत. आणखी विस्तृत अंदाज जर पाहिजे झाला, जी-एफ-एस याच मॉडेलचा आहे. या ठिकाणी डब्ल्यू-डीचा प्रभाव आपण दाखवलेला आहे. हे सर्व गोष्टी या ठिकाणी डॅमेज होणार. तुम्ही इथं पहा स्पष्टपणे या ठिकाणी तुम्हाला पश्चिम विदर्भातील जिल्हे आहेत. यामध्ये अमरावती, अकोला, अ, वाशिम, बुलढाणा, शेवगाव, खामगाव सर्व हा परिसर आहे. जालना, बुल ह्या भागात आहे. या भागात जाणाऱ्या खाली इकडं तुम्हाला कोल्हापूर, सांगली, सातारा अगदी गोव्याला लागून असणारा हा घाटावर सुद्धा मित्रांनो पावसाच्या ॲक्टिव्हिटीज थोड्याफार प्रमाणात वाढणार आहेत. कारण या ठिकाणी अरबी समुद्रातून बाष्प याला पुरवठा होणार आहे. या ठिकाणून याला बंगालच्या उपसागरातून बाष्प पुरवठा होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वातावरण डॅमेज होणार आहे. एवढा अंदाज लक्षात घ्या. 26 आणि 27 त्यानंतर परत एकदा राज्यात क्लिअर वातावरण होईल. पुढे फेब्रुवारीमध्ये याचा अंदाज आपण नंतर परत पाहत चलू. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. अ, आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा, फॉलो करा. एवढंच या निमित्ताने सांगतो. जय हिंद, जय भारत.